राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगली चर्चेत आली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। या योजनेतून जवळपास 60 लाखांपेक्षा जास्त महिला कमी होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 26,000 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे। यावरूनच लाखो महिलांची नावे वगळण्यात आल्याचं दिसत आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात 21,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। सामाजिक न्याय व आदिवासी विभागाकडून 6,000 कोटी आणि ऐनवेळी मागणीतून 8 ते 9,000 कोटी मिळण्याची अपेक्षा आहे। लाडकी बहीण योजनेचा भार इतर विभागांवर पडला आहे। राज्यातील कंत्राटदारांचे 74,000 कोटी रुपये थकले आहेत। त्यातच आता महिला व बाल विकास विभागासाठी 25,600 कोटी रुपये दिले आहेत। यात लाडकी बहीण योजनेसाठी 21,000 कोटी राखीव आहेत। सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत 2,47,00,000पर्यंत लाभार्थ्यांची संख्या होती। दरम्यान यातून निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांना वगळण्यात आलं। ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद केला आहे। याबरोबरच अनेक पुरुष लाभार्थ्यांनीही योजनेचा लाभ घेतला होता, त्यांनाही पैसे मिळणार नाहीत। याचसोबत लाखो महिलांनी KYC केली नाही, त्यांचे देखील अर्ज बाद केले आहेत। अनेक महिलांनी KYC मध्ये चुका केल्या आहेत, त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे। तोपर्यंत महिलांनी KYC मध्ये दुरुस्ती केली तरच त्यांचा लाभ सुरू राहणार आहे। KYC मध्ये शिल्लक लाभार्थ्यांची संख्या 24 लाखापर्यंत आहे। याआधीच 45 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। त्यानंतर KYC पडताळणीत 24 लाखांपैकी 15 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। यामुळेच एकूण 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरू शकतात। यामुळे फक्त 2 कोटीपर्यंत महिला लाभार्थी आता राहणार आहेत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।